आणि चौथीच्या पोराला इंग्रजांची भाषणं सांगायची. इंग्रजांनी देश फार लुटला. पोर म्हणले लुटला पण तुमच्या इतका नाही हो. तुम्ही त्याने देश लुटला पण तुम्ही गावातच घरात घर ठेवलं नाही. एवढे केरळवरून आलंय. केरळवरून त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही. ती पंक्चर काढून हवा भरतय. त्यानं हायवेला गुंठा घेतलाय. हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर. आणि गुंठा इकून लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात आणि त्याच्या का हवा भरतोय. दोन अतिशहाणे आहेत. सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, काही डोळे लाल, तांबडी कावीळ झाली त्याला. लाज नाही, आबरू नाही, बेशरम, हलकट क्वालिटीचं. काही खांड खायचे, नळ्या हाणायच्या, भिकार पाहिलास. येताना आईला त्रास, जगताना शाळेला त्रास, मेलेव कावळ्याला त्रास. कॉलेजच्या पोरांना काय आत्महत्या करायची गरज आहे सांगा बरं तुम्ही. काय नाहीये त्या नालायकांना. आणि त्यांनी आत्महत्या का करायची माहिती का? शेंबड्या पोरीच्या प्रेमात पडायचं. ती भंगारच पोर आहे. तुका नादी लागला बावळ्या. त्या पायी तिच्या पायी ती पोरानं टाळ घेतला का बॉम्ब मारला. नीट वाजव. ते पोर म्हणलं बुमलू नको. हा टाळ तू बाई वाड्या होया तुझ्या नादीच लागत. तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्यान तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बॉ बोल. कपाट तर घरात घालताना मोडलं. दिवाण तर वाकेलच होता. सोफा सेटचे खेळी निघेलच होती. तांब्या चिमटेलच होता. काय दिलं? विनोद समजू नका. 50% पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला. इतकी ती दिसते अशी फक्त. पुरीचा फोन आला चालली थोबाडवाशी. तुला काम नाही काय तिकडे कांद्यातलं गाबा का मर ना. बायको रंगाने सावळी असावी असा नियम आहे. पुरी बायको करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय? उन्हात नेवा तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हालती का? फुटण्यावाल्यांनी बंगले बांधलेत. गाडी विकणाऱ्यांनी गाड्या घातल्यात. आणि 35 एकर वालं बँकेच्या दारात आहे. खत टाकायचंय कपाशी. बापानं द्यायची 100, हिनं द्यायची 100. इथं लई खोडीची. हिनं उलट पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे. त्याचं ऐकू नको. त्याच तो पहिल्यापासून तसाच आहे.